नमस्कार मंडळी, आज शिकणार आहोत 6 ते 6 डॉटची खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी. कलरफुल आपण हाफ कलर त्याच्यात भरणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण 3 डॉटला रेष मारून घेणार आहोत. नंतर जो मधला डॉट आहे त्याला वरती आणि अजून वरती आणि अजून वरती, अशा पद्धतीने चारही बाजूला हे बघा 3 डॉटला, नंतर वरच्या एक डॉटला भिडवायची आपल्या रेषा आणि ह्या बाजूला इथूनही सेम त्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत. मिनी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे, रांगोळी गाळून भरली आहे आणि वरचा टोक कट केला आहे. आणि अशा पद्धतीने बघा, मी फेविकॉलच्या बॉटलने सुंदर अशी डिझाईन काढू शकते. तुम्ही ही नक्की ट्राय करा. यूजफुल बॉटल आहे. आपल्याला असं बघा, गोल असं गोल असं गोल आणि असं गोल, बघा किती सिंपल आहे. दिसायला कठीण वाटते पण खूपच सोप्यात सोपी रांगोळी. अगदी ज्याला रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा, खूपच आपला कलरफुल आणि सुंदर असा व्हिडिओ होणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने हाफ कलर भरून घेणार आहोत आपण. खालून आपल्याला पिवळा कलर किंवा तुमचा आवडता कलर तुम्ही भरून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, मी पिवळा कलर असा हाफ भरून घेणार आहे. किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते, बघू शकता. आपल्याला हलका हलका असा पिवळा कलर भरून घेते मी. नक्की ट्राय करा. खूपच शुभ रांगोळी आहे आणि नक्की येईल तुम्हालाही. अशा पद्धतीने चुटकीने आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे, तोही हाफ. फक्त आपल्याला वरती असं वरच्या भागाला रांगोळी फेकत जायची आहे. आणि कलर कसा भरायचा तोही व्हिडिओ आहे माझा JL रंगोली चॅनलवर, नक्की ट्राय करा. आणि इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण विरुद्ध कलरही भरून घेणार आहोत हाफ. कलरफुल अशी आपली रांगोळी होणार आहे. कलर कसे भरायचे तोही मी व्हिडिओ टाकला आहे. हे बघा, थोडं थोडं आपण शेड देण्यासाठी असं चुटकीने आपल्याला मी गुलाबी कलर असा राणी कलर आपण टाकून घेणार आहोत. आणि आता बघा, मी फेविकॉलच्या बॉटलने छोटे छोटे डॉट पाडून घेणार आहे. आपल्याला मध्यभागी असे गोल बॉटलने डॉट पाडून घ्यायचे आहेत. आणि इझिली बघा, फेविकॉलच्या बॉटलने डॉट पडतात. तुम्ही नक्की ट्राय करा. फेविकॉलची बॉटल, खाली असलेली बॉटल आपल्याला काय करायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि रांगोळी गाळून भरायची आहे, नाहीतर गळत नाही. आणि वरचा टोक आपल्याला कट करायचा आहे, विसरायचं नाही आहे. आणि अशा पद्धतीने बघा, किती सुंदर डॉट आपण पाडले. त्याला आपण एका बोटाने पंच करून घेणार आहोत, कारण आपल्याला दुसरा कलर टाकायचा आहे त्याच्यावर. मी पोपटी कलर असा टाकून घेणार आहे. इथून आपल्याला बघा, वरून जे 2 डॉट आहे त्याला त्रिकोणमध्ये रेष ओढून घ्यायची आहे, वरून खाली. आणि ह्या बाजूनेही आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे. इथूनही आपल्याला 2 डॉट आहे तिथून रेष ओढायची आहे आणि खालून वरती इथंही सेम त्या पद्धतीने मध्ये आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत, अशा पद्धतीने सरळ. इथूनही आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत. सेम त्या पद्धतीने इथेही करून घेणार आहोत आपण. तिघं बॉक्समध्ये अशाच पद्धतीने व्यवस्थित आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत, आडव्या आणि उभ्या. म्हणजे चौकोन आकार असा दिसतो.
चारी बाजूला आपल्याला सेम करून घ्यायचं आहे. इथूनही आपल्याला अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत. इथंही आपण 4-4 डॉट असे टाकून घेणार आहोत. किती सुंदर असे बघा बॉटलने डॉट पडतात. नक्कीच तुम्ही ट्राय करा. फेविकॉलची बॉटल यूजफुल बॉटल आहे. अशा पद्धतीने जिथं फ्लावर आहे तिथं मध्ये आपल्याला 1 डॉट नंतर 2 असं चौकोन आकार आपल्याला चौकोन आकाराचे डॉट पाडून घ्यायचे आहेत बघा. प्रत्येकी व्हिडिओमध्ये मी सांगते फेविकॉलची बॉटल आणि मी व्हिडिओही टाकलेला आहे फेविकॉलची बॉटल कशी यूज करायची. नक्की ट्राय करा. खाली बॉटल असेल तर आपल्याला कशी ट्राय करायची तेही मी दाखवलं आहे आणि व्हिडिओही टाकलेला आहे मी JL रंगोली चॅनलवर. आता मध्ये आपल्याला एका बोटाने गोल करून घ्यायचं आहे म्हणजे विरुद्ध कलर आपल्याला टाकायचा आहे. मी लाल कलर असा टाकून घेणार आहे. थोडं बोटाने पंच करून घ्यायचं आहे आपल्याला. दाबून घ्यायचं आहे एका बोटाने. इथंही आपल्याला एका बोटाने दाबून घ्यायचं आहे. मध्ये आपल्याला विरुद्ध थोडा कलर टाकून घ्यायचा आहे चुटकीने. मध्येही आपल्याला डॉट पाडून आजूबाजू छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आहेत. मध्ये गोल करून आपल्याला फक्त एका बोटाने वरती डॉट सरकत जायचं आहे बघा किती इझिली आहे. मध्येही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे आणि जे आपल्याला पाकळ्या आहेत त्याच्यामध्येही आपल्याला कलर टाकून घ्यायचे आहे. तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. इथंही आपल्याला छोटे छोटे डॉट पाडायचे. जी खाली जागा आहे तिथं इथपर्यंत चारी बाजूला आपल्याला सेम करून घ्यायचं आहे. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद. आपल्याला डॉट टाकल्यानंतर आपल्याला बोटाने थोडे डॉट वरती सरकत जायचे. बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली. तुम्ही नक्की ट्राय करा. नक्की येईल तुम्हालाही. धन्यवाद.